हेलो। हेलो। आत्मजीत भाई, स्टेज पे आइए, स्टेज पे। मैन ऑफ द मैच अमित दादा के हस्ते आपको दिया जाएगा। आत्मजीत भाई स्टेज पे आइए, मैन ऑफ द मैच आपको दिया जाएगा अमित दादा की तरफ से। Hello, hello, hello. Good evening, everyone. 5 बॉल 12 एक विकेट झालेला आतापर्यंत. स्ट्राईकवर आहे रणजित. सुंदर असा हा फटकार हवेत गेलेला आहे. बघूया आता काय करतोय ऋषिकेश पानसर आणि ही कॅच. काकापाजी, जरा स्टेज पे आपका आगमन हो जा रहा है, तो आप प्लीज स्टेज पे आइए.
12 12 12 11 एक 11 11 सॉरी सॉरी. काय बॉलिंगला येत आहे आता सोमनाथ सोनावणे, उत्कृष्ट असा हा प्लेयर आपल्या सीपीडी संघातला. आणि फलंदाजी करतोय तो अश्विन, नवी मुंबईमध्ये नामांकित खिलाडी. असं दोनही प्लेयरांचं अस्तित्व आहे. डावकरा फलंदाज अश्विन शेळके. बघूया आता अश्विनचा चमत्कार काय करतोय त्याच्या बॅटीतनी. सुंदर असा शॉट आणि एक धावा. शॉर्ट बॉल आणि हा सुंदर फटकार. ग्राउंड शॉट. 2 रनची इथे कॉल आणि हा औंसानी अजून एक चान्स धावईसाठी आणि ह्यांनी धाव घेतलाय. टोटल 3 रन काढण्याचा प्रयत्न आणि 3 रन कम्प्लीटही केले. सुंदर अशी धावा. टोटल रन 15, 2 विकेट. सेकंड फटकार असा हा आणि सुंदर बॅकशॉट. 1 रन. Hyundai कार्स ते शॉर्ट बॉल आणि हा बघा किती रन आपले धावून काढतील. हे दुसरा कॉल दिलेला आहे आणि हा दुसरा रन ही कंप्लीट इझिली केलेला आहे. शेवटचे 2 बॉल या ओव्हरचे. 18. शॉर्ट बॉल सेम तिथेच मारलेला आहे. बघूया आता किती घेतील. डिक्लेअर 2 रन. सुंदर असा फटकार आणि हा वायरला लागलेला आहे बॉल. न्यूट्रल डेड बॉल.
शेवटचा बॉल. सुंदर असा फटकार, ग्राउंड शॉट आणि बघूया काय जातं. हा 1 रनची धावसंख्या आलाय हाफ क्रीज पार करून अश्विन. टोटल धावसंख्या आहे ती 21. 2 ओव्हर 21 धावा, 2 विकेट. तिसरी ओव्हर टाकण्यासाठी येत आहे ऋषिकेश पानसरे. टेप बॉलची ओव्हर असणार आहे ही. सॉरी, बॉलिंग घेऊन आलाय जियान. सुंदर असा फटकार आणि डेट बॉल. बबलू अंकलला बॉल त्याचा कदाचित कळला नसेल. सुंदर असा बॉल, वाईट चेंडू. स्कोर झाले 23. सुंदर फटका, हवेत चेंडू. बघूया आपण कुठे जातोय हा, आणि हा ग्राउंडच्या बाहेर. डिक्लेअर, कदाचित डिक्लेअर असेल. चौकार, 4 रन. टोटल धावसंख्या झाली आहे ती 27. चला, टाइमपास नको, आपल्याला दुसरी मॅच खेळायची आहे. सुंदर असा शॉट, पण फटकार लागले नाही बबलू अंकाच्या कडनं. दुसऱ्या धावाची हाक दिली, पण ते डावपेच चालू आहे सगळा, आणि इथे एकच रनावर समाधान. नकारात्मक चेंडू, अतिरिक्त धाव आणि धावसंख्येत वाढ. इथे मात्र झियान बॉलिंग करतोय आणि फलंदाजी मार्कवर अश्विन. नवी मुंबईतला मातबर डावखुरा त्याचा फलंदाज.
पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी अश्विन. आणि पुढचा चेंडू अश्विन यांनी फटका सजवलाय 6 धावांसाठी. अप्रतिम असा फटका, क्रुशल मुवमेंटला आलेला हा षटकार. खूप वेळेनंतर हा षटकार आलाय. महेश सर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य नक्कीच आलं असेल. 4 बॉल, 5वा चेंडू जियान. पुन्हा एकदा अप्रतिम फटका 4 धावेसाठी अश्विन यांच्या बॅट मार्फत. शेवटचा चेंडू घेऊन येतील जियान. नक्कीच दडपण असेल त्यांच्या शेवटच्या चेंडूमध्ये. एकोणचाळीस. अशाच प्रकारे राहुल जटर यांचं आगमन झालेलं आहे स्टेजच्या जवळ. तर कृपया टाळ्याच्या गजरात. वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू, अतिरिक्त धाव. आणि इथे मैदानात उत्कृष्ट खेळाडू आपले नवी मुंबईचे जटार इथे दिसत आहेत. फुलटॉस बनवून ह्यांनी मारलेला आहे तो चौकार. छानसा असा खेळाडू आपल्याला अश्विन ग्राउंड मध्ये आपल्याला उपस्थित दिसतोय. त्याचा खेळ करताना, पराक्रम गाजवताना. आता अजून पुढच्या ओव्हर मध्ये काय करेल त्याचे आपण उत्सुकतेने पाहू. आणि शेवटची ओव्हर घेऊन येतोय. शेवटची ओव्हर घेऊन येतोय ऋषिकेश पानसरे, आप्पा स्ट्रायकर नवी मुंबई संघाचा, आप्पा स्ट्रायकर सीबीडी बेलापूर या ग्रामीण संघाचा कप्तान. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. नक्कीच चांगला खेळ हा खेळत असतो. तुम्ही अनेक मैदानावरती जर पाहिलं, खूप नामचीन खिलाडी आहेत हे सगळे. ह्यांचं नाव म्हणजे आपल्याला जगाच्या पाठीवर आपल्याला उभं राहायचं आहे. तर पुरेपूर हाच प्रयत्न राहील की आपल्याला ह्या स्टारला कसं सपोर्ट करायचा आहे फ्युचर मध्ये. पहिला चेंडू बबलू अंकल. लवकरात लवकर सामना संपवायचा, शेवटचा सामना खेळवायचा. काय चेंडू टाकला, अप्रतिम चेंडू आणि चोरटी धाव इथं अश्विनच्या मार्फत तुम्ही पिचवर पाहू शकता. अप्रतिम अशी गोलंदाजी ऋषिकेश पानसरे यांच्याद्वारे तुम्ही पाहू शकता. मात्र बरीचशी साईड त्यांनी बनवले. तर श्रीनिवास राठोड असतील, सोमनाथ असेल, स्वतः ऋषिकेश पानसरे असेल, नक्की चांगली साईड बनवून खेळतात. पाहूया दुसरा चेंडू अश्विनसाठी. अप्रतिम असा देखना फटका इथं सजवलाय. देखना फटका इथं अश्विन मार्फत तुम्ही पाहू शकता. 50 धावा इथं झालेल्या आहेत. अप्रतिम फटके इथं अश्विनच्या मार्फत नक्कीच होत आहेत. 2 बॉल, इथं अपील होते आणि पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. दडपण असेल नक्कीच, चर्चा करून निर्णय तर दिला जाईल.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा वरचा ठरतोय ऋषिकेश पानसरे आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी टाकतोय. पाहूया पुढचा चेंडू काय करतोय. नक्की दडपण असेल अश्विन यांच्यावरती. बबलू अंकल आपल्या अनुभवाची सुंदर असा फुलटॉस बनवून मारला हा इथे अश्विनी. आणि बघा ह्याची फलंदाजी इथे थोडं चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणला कव्हर करून आले शिवम शुक्ला ग्राउंडवर आपल्याला दिसत असतील 10 नंबरची जर्सी घालून. शेवटचा बॉल असणार आहे ऋषिकेश पानसरे कडनं. बघूया काय होतं. दिला फटकार आणि झेल. 54चा टार्गेट असणार आहे पुढच्या धुरंधरांना. टॉस साठी दुसऱ्या टीमनी इथे युवा वॉरियर्स आणि आपा स्ट्रायकर्स यांनी कृपया आपले कॅप्टन्सला स्टेजवर पाठवावे. लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. शेवटचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. नक्कीच आपा स्ट्रायकर आणि युवा वॉरियर्स यांच्या संघाच्या कॅप्टन्सनी संघ नायकांनी ते टॉस साठी उपस्थित राहायचंय. युवा वॉरियर्स आणि आप्पा स्ट्रायकर्स टॉस साठी उपस्थित राहायचे. आणि चांगला सामना रंगताना तुम्ही पाहताय. नक्कीच फलंदाजीमध्ये अश्विनच्या फटक्यांनी अकाल ज्योत संघाला कुठेतरी पुन्हा एकदा जिवंत केलंय. अकाल ज्योत संघ पटपट फिल्डिंग सजवायची. वेळेचं बंधन आहे. रणजित साबळे ऋषभ चंदाने आणि लोहित कुंदर यांनी टॉस साठी उपस्थित राहायचं ताबडतोब. आपण असं ग्राउंडवर बघू शकतात की अंपायर स्वतः इथे त्यांचा स्किल दाखवत आहेत आपल्या पिचवर. म्हणजे आपण नक्कीच या येणाऱ्या काळात आपल्याला अंपायर लोकांची पण एक टुर्नामेंट बघायला भेटू शकेल. आणि फलंदाजी मार्कवर येत आहेत सोमनाथ आणि ऋषिकेश. मातब्बर फलंदाजी दोन्ही. नवी मुंबई शहराचा जर विचार केला तरी मोठे खेळ या दोन्ही फलंदाजामार्फत खेळले गेलेत. आणि एकाच दुसऱ्या बाजूचा तुम्ही विचार केला तर अकाल ज्योत संघ रणजित साबळे यांचा संघ. रणजित असतील, अश्विन असेल, मोठे मोठे रणधुरंदर सुद्धा या संघामध्ये आहेत. पहिली ओव्हर घेऊन येतोय अश्विन. आणि बाबू पंडित स्वतः इथे थोडं भर घालताना ते तुम्ही पाहू शकता अकाल ज्योत संघामध्ये. लोहित आणि ऋषभ लवकरात लवकर टॉस साठी यायचं. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. बघा काय घडतंय मैदानावरती. पहिला चेंडू घेऊन येईल अश्विन. आणि फलंदाजी मार्कवर ऋषिकेश पानसरे. तर लवकरात लवकर सुरू करायचं अश्विन. पहिला चेंडू घेऊन होता अश्विन ऋषिकेश यांना.
फटका वरती लागलाय, नक्कीच फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा गडी गारद इथे ऋषिकेश पानसरे यांच्या मार्फत. नक्कीच आसिफ अंकल यांनी चांगला झेल घेतलाय. आज खूप मोठं योगदान जर तुम्ही पाहिलं अकाली संघासाठी आसिफ अंकलचं सुद्धा इथं झालंय. यंग लोकांचा जर विचार केला तर नक्कीच आजची त्यांची 50 धावांची पारी पाहून प्रत्येक जण इन्स्पायर होईल. आणि पुढचा फलंदाज डावकुऱ्या हाताचा फलंदाज रोहित पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू घेऊन येईल अश्विन. पंच थोडी घाई करायची आहे, पुढचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. रोहित डावकुरा त्याचा फलंदाज पाहूया काय करतोय. शॉर्ट चेंडू, नकारात्मक चेंडू, अतिरिक्त धाव आणि धावसंख्येत वाढ होते. एक चेंडू एक धाव. पुन्हा एकदा फटका वरती लागलाय, फटका फसलाय आणि अप्रतिम झेल इथे मयूर डोबळे यांच्या मार्फत. नक्कीच ग्राउंडवर राहिल्यावर आपला असाच फायदा आपल्याला पाहायला मिळतो. गेम मध्ये इम्प्रूव्हमेंट झालाय त्यांच्या सुद्धा. आणि पुढचा फलंदाज उदय, एक मातबर फलंदाज. सेक्टर 4 साईडचा जर विचार केला तर नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू उदय. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. इथे मात्र सोमनाथ नॉन स्ट्राईक एंड वरतीच उभे आहेत. नक्कीच त्यांना स्ट्राईक भेटली तर आपलं कौशल्य ते दाखवतीलच. काय फटका सजवला इथं 6 धावांसाठी. नक्कीच अप्रतिम असा फटका इथं उदय यांच्या बॅटमधून. आणि अश्विन यांच्यावरती नक्कीच दडपण असेल पुढच्या चेंडूसाठी. पुढचा चेंडू अश्विन मार्फत उदयसाठी. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू आणि फटका सजलाय 4 धावेसाठी. टेक्निकल शॉट इथं पाहू शकता उदय यांच्या बॅटमधून 4 धावेसाठी. चार चेंडू 11 धावा. डबल डिजिट मध्ये स्कोर गेलाय पहिल्याच ओव्हर मध्ये. युवा वॉरियर्स आणि अप्पा स्ट्रायकर्स टॉस साठी यायचं. पुन्हा एकदा चांगला फटका सजलाय. रणजित यांच्या डोक्यावरून जातोय आणि मिसफिल्ड होते. 4 धावांसाठी. छत्रपतींचा छावा 4 धावा. आणि मिसफिल्ड होते. 15 धावा 5 चेंडू. नक्कीच दडपण असेल अश्विन यांच्यावरती आणि स्वतः अकाजो संघावरती. काय घडतंय काय बिघडतंय इथे तुम्ही ग्राउंडवरती पाहू शकता. चांगला फटक्याचा प्रयत्न होता. स्वतः रणजित तिकडे फिल्डिंग करतील. 1 धाव. 16 धावेच्या घरामध्ये स्कोर पोहोचतोय पहिल्या ओव्हर मध्येच. अश्विन यांची ओव्हर संपते. 1 ओव्हर 16 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी उदय यांच्या मार्फत आणि नक्कीच आपल्या टीमला दडपणातून बाहेर काढतोय उदय. बघूया काय घडेल दुसऱ्या ओव्हर मध्ये. सोमनाथ स्वतः स्ट्राईक वरती असेल.
टीम मीटिंग जरा कमी करायची आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. पुढच्या सामन्यामध्ये लोहित असेल, साई असेल, स्वतः ऋषभ आणि जठार मोठे मोठे फलंदाज खेळणार आहेत. तर तुम्ही टीम मीटिंग कमी घेऊन लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. आणि आता इथे बॉलिंग मार्कवर होतो स्वतः कॅप्टन रणजित. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी आणि फेस करेल तो उदय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी उदय मार्फत इथं केली गेली आहे. सोळा धावेचा डबल डिजिट स्कोर इथे पहिल्याच ओव्हरमध्ये उदय यांनी सेट केला. पाहूया काय करेल दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि फसलाय पहिला चेंडू. अप्रतिम असा झेल इथे पकडला गेलाय आणि उदय सुद्धा परतेल तंबूच्या आश्रयात. पुढचा फलंदाज अरुण अरुण चाललाय. आणि आता अरुण आणि सोमनाथ फलंदाजी मार्कवर आहेत. अप्रतिम असा पहिला चेंडू आणि दडपणातून बाहेर काढले रणजित यांनी आपल्या संघाला. चांगली खेळी नेहमीच सातत्याने त्यांच्या मार्फत खेळली जाते. नवी मुंबई क्षेत्राचा जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 45 धावा मारण्याचा सुद्धा विक्रम रणजित यांच्या नावावरती आहे. गेल्या सीझनच्या पहिल्याच मॅच मध्ये क्रोमाच्या ग्राउंडवरती असे अनेक खेळ त्यांच्या मार्फत खेळले गेलेत. दुसरा चेंडू रणजित मार्फत अरुण आणि एज इथं एवढा आपण वर पाहू शकतात की एरोप्लेन केवढा खालना चाललेला आहे. पहिल्या चेंडूवरती अरुण बाद होतोय. जिथं थांबायची गरज होती तिकडे एज इकडे स्टेजवरती ऐकायला एवढा मोठा एज लागला अरुण यांच्या बॅटीला. आणि पुढचा फलंदाज आशुतोष गाडेकर. बाद संघाचा जर विचार केला तर मोठे खेळ आशुतोष गाडेकर मार्फत ग्रामीण क्षेत्रामध्ये खेळले गेलेत. असाच खेळ ओरम मॅच मध्ये आशुतोष करतोय का आपण पाहूया. एका साइडला रणजित आणि एका साइडला आशुतोष. हॅट्रिक वर आहे आपले रणजित साबळे आणि हा सुंदर असा आशुतोष गाडेकर असे हे स्वतःच्या डोक्यावर आपल्या टीमला घेऊन खेळतात. त्यामुळे त्यांच्या केसांची तुम्ही हाल बघू शकता. बघा आता काय बॉल असेल हा. वाईट बॉल. नकारात्मक चेंडू. दुसरी ओव्हर चालू आहे. आपले स्कोर आहे 17. 4 विकेट 3 बॉल. लोअर फुल टॉस असा हा आणि जातोय षटकार. चला दुसऱ्या टीमनी तुम्ही प्रिपरेशन आधीच करून ठेवायची. फिल्डिंगला ही मॅच झालं झालं आपली सेट करायची आहे. युवा वॉरियर्स यांची फिल्डिंग असणार आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय रणजित. आशुतोष यांना चांगला फटका सजवला आशुतोष यांनी 6 धावेसाठी मागच्या चेंडूवरती. 5वा चेंडू घेऊन येतोय रणजित.
चांगला चेंडू होता, अप्रतिम असा पेस काढलाय त्यांनी. पुढच्या चेंडूवरती दडपण असेल आशुतोष यांच्यावरती. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. संघाची धुरा त्यांच्या हातामध्ये आता दिली आहे आणि सोमनाथ मात्र 2 ओव्हर झाले नॉन स्ट्राईक वरती आहेत. चांगला फटका सजवायचा प्रयत्न झालाय, एक धाव सुद्धा अडवायचा प्रयत्न झालाय. 53 वर्षाचा असा यंग आपला खेळाडू बबलू अंकल सातत्याने चांगला खेळ कुठल्याही संघामध्ये जातील त्या संघासाठी करत असतात. 23 धावा 2 ओव्हर. तेवीस धावा 23. सात धावांची जी ओव्हर रणजित याने टाकली आहे. प्रत्येक वेळी चांगला खेळ आपल्या संघासाठी करत असतो रणजित. हे 23 धावा 23. 54चा टार्गेट आहे, 23 झालेत. 12 चेंडू 31 धाव्यांची गरज. 12 चेंडू 31. सामना लवकरात लवकर संपवायचा बबलू अंकल. आणि इथे मात्र आता फलंदाजी मार्क वरती आलाय सोमनाथ. या सीझनचा पहिल्यांदा आपण त्याचा खेळ पाहू शकता. सोमनाथ पहिला चेंडू मारा करतील तर बबलू अंकल. 12 चेंडू 31 धावांची गरज. चांगला फटका सजलाय परंतु टेप बॉल असल्या कारणे 1 धाव. 11 चेंडू 30 धावांची गरज. काय करता आपल्या संघासाठी आशुतोष आपण पाहूया. दुसरा चेंडू घेऊन येतील बबलू अंकल. बॅट्समन नुसार फिल्डिंग मध्ये चेंज तुम्ही तर पाहू शकता. फटका सजवायचा प्रयत्न परंतु कुठेतरी निर्धाव. 2 चेंडू 1 धाव. चोवीस झाले. 10 चेंडू 30 धावांची गरज. चांगला फटका इथं मारलाय आणि दीपू यांच्याकडून मिसफिल्ड होतीये आणि 1 धाव ते आशुतोष यांनी घेतले. 9 चेंडू 29 धावेची गरज आहे. अजून सुद्धा होप्स आहेत कारण सोमनाथ इथे फलंदाजी मार्क वरती आहेत. इथे नकारात्मक चेंडू होतोय. वाईट चेंडूची सांगता इथे होतीये. धावांची गरज आणि अप्रतिम चेंडू इथे टाकलाय बबलू अंकलनी. काय खेळ करतायत. 8 चेंडू 28 धावांची गरज आणि सोमनाथ तंबूच्या आश्रयाला परतवलाय बबलू अंकल यांनी. युवा खेळाडूंना सुद्धा लाजवतील असे हे 53 वर्षाचे यंगेस्ट खेळाडू बबलू अंकल. येणाऱ्या काळात सीबीडीचा टीम चांगला खेळ ग्रामीण क्षेत्रामध्ये करतील. आणि आता स्ट्राईक वरती आहे निलेश अंकल. काय करतात आपल्या संघासाठी पाहूया. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता इथे होतीये. पूर्णपणे दडपणातून बाहेर काढले बबलू अंकलने आपल्या संघाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकलाय. फलंदाज सफल झाला की चेंडूचा टप्पा बदललाय. यावरूनच तुम्ही पाहू शकता की
आपल्याला खेळाचा किती एक्सपिरियन्स आहे आपल्याला बबलू अंकल यांना. ओव्हर संपतीये. शेवटची ओव्हर घेऊन होते बाबू पंडित, रोहित पंडित उर्फ बाबू, साईराज पंडित यांचे छोटे बंधू. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. पूर्णपणे बिना दडपणची ओव्हर त्यांना टाकायला रणजित साबळे यांनी बोलवलंय. विदाउट प्रेशर चेंडू टाकतील की नाही ते आपण पाहू शकता. शेवटच्या 6 चेंडू सामन्याला कलाटणी देऊ शकतात का निलेश अंकल. पाहूया. पहिला चेंडू घेऊन येतील बाबू. पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय. पुन्हा एकदा जिवंत केलंय आपल्या संघाला. तेहतीस झालाय. 5 चेंडू 21 धावांची गरज इकडं फलंदाजी संघाला असेल. काय चेंडू टाकलाय बाबू यांनी. स्ट्रॅटर्जीनुसार नेहमीप्रमाणे दुसरा चेंडू फास्ट बाबू यांचा 1 धावेसाठी. 4 चेंडू 20 धावेची गरज आणि फलंदाजी मार करत निलेश अंकल. 4 चेंडू 20 धावेची गरज. नकारात्मक चेंडू. 4 चेंडू 19 धावेची गरज आणि दडपणमध्ये असलेले बाबू. आर्ग्युमेंट करू नये, संघ बाद करण्यात येईल. काय चेंडू टाकलाय बाबू यांनी. अप्रतिम चेंडू 1 धावेसाठी. 3 चेंडू 18 धावेंची गरज. प्रत्येक चेंडूवरती सरासरी 6 धावेंची गरज. षटकाराशिवाय हे पूर्ण होणार नाही. शेवटचा चेंडू असेल. षटकार आला तर पुढचा चेंडू, पुढच्या चेंडूवरती संघ जिवंत असेल, नाही तर औपचारिकता उरेल. 3 चेंडू 18 धावा बाबू यांचा. चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा नकारात्मक धाव बाबू यांच्याकडून. कुठेतरी दडपणात गोलंदाजी गरज नसताना सुद्धा बाबू हे करतायत. अच्छा, ले सुटल्यामुळे वाईट गेलाय. बाबू यांचा चौथा चेंडू. काय फटका सजलाय आणि अर्चेता चेंडू खाली. षटकार येतोय. 2 चेंडू 11 धावेची गरज. पुन्हा एकदा टाळ्यांचा गडगडा तिथून त्यांच्या संघामार्फत होतोय. डॅनियल बद्दर टाळ्यांचा गडगडाट झालाय. 2 चेंडू 11 धावा. निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती कुठेतरी षटकार आला तर पुन्हा एकदा जिवंत राहील हा संघ. डॅनियल बद्दर. फिल्डिंग मध्ये बदल इथे तुम्ही पाहू शकता. बाबू यांच्यावरती दडपण नक्कीच असेल. 2 चेंडू 11 धावा. काय चेंडू टाकलाय. 1 चेंडू 11 धावेची गरज आणि फक्त औपचारिकता उरले. शेवटचा चेंडू 11 धावा. काय करतोय आपल्या संघासाठी, काय करतात आपल्या संघासाठी निलेश अंकल. पाहूया. शेवटचा चेंडू बाबू पंडित मार्फत. आता प्रेशर नसताना एकदम स्लोअरवर चेंडू टाकलाय आणि डॅनियल्स बदलला. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि अकाल ज्योत संघ हा ऑलमोस्ट विजयाच्या